सकट लसूण आहे. तर मित्रांनो आता एका पलटीनंतर हे बोंबील मस्तपैकी दिसायला लागलेले आहेत आणि थोडेसे आता शिजत तर आलेले आहेत. आता थोडा अजून कडक झाले की आपण त्यांना काढू तव्यावरून. तर मित्रांनो इथे आता सुरमई पण बऱ्यापैकी रेडी झालेली आहे. नमस्कार मित्रांनो, मी राहुल वेर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतोय. तर मित्रांनो आजच्या दिवसात ही दुसरी व्हिडिओ आहे. तर तुम्ही पहिली व्हिडिओ बघितली असेल ती मगाशीच लाईव्ह झाली, तर ती बघितली नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, जाऊन नक्की बघा. फिश मार्केटची व्हिडिओ आहे, तलोदा फिश मार्केटची. तुम्हाला बघायला खूप आवडेल. तिथले आपण खूप सारी मच्छी बघितली आणि तिथले रेट पण आपण पाहिले. त्यासोबत सुकी मच्छी पण बघितली आणि सुकी मच्छीचे पण रेट खूप स्वस्त होते तिथे. तर आणि त्या आणखीन आपण मोठ्या मोठ्या मच्छ्या पण पाहिल्या. तर ती व्हिडिओ तुम्ही बघितलीच असेल. जर व्हिडिओ बघितली नसेल तर नक्कीच बघा जाऊन, आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि व्हिडिओला लाईक नसेल केला तर लाईक करून घ्या. या व्हिडिओला पण लाईक करा, त्या व्हिडिओला पण लाईक करा. आणि आता आपण आज ही व्हिडिओ असणार आहे रेसिपीची. तर त्याच आपण फिश मार्केटवरून बोंबील आणले होते, सुरमई आणली होती आणि शेंगाड आणला होता. तर त्यांचीच रेसिपी आपण करणार होता ते इथे. तर रेसिपी करणार आहे अश्विनी, आणि आपण पाहणार आहोत ती कशी रेसिपी करते, ते काय काय बनवते ते. तर तुम्ही पण माझ्यासोबत बघता. आज सुरमई फ्राय, बोंबील फ्राय आणि बोंबील रस्सा आणि शेंगाडचं काय बनवायचं माहिती नाही नक्की, तर ते आपण बघूच काय बनवायचं आहे ते. तर चला मग भेटू आपण. मच्छीची तयारी झाली का, आणि आता बोंबील ठेवलेत मीठ वगैरे लावून, तर ते तुम्हाला दाखवतो मी. सुरमई आहे, सुरमईला साफ वगैरे ठेवले. ते बोंबील साफ केलेले आहेत. आणि इथे हे बोंबील फ्राय करण्यासाठी घेतलं. आणि हा शेंगाट जर रस्सा करायचा आहे, आणि शेंगाटचा रस्सा असं घेतलं. तर आज ही एवढी मच्छी आपण रेसिपी बघणार आहोत, काय काय करायची आहे ते. तर चला मग भेटू आता आपण सुरुवात केल्यावरतीच. तर मित्रांनो आता आपण पहिला शेंगाट करणार आहोत, त्यानंतर मग सुरमई आणि त्यानंतर बोंबील. आणि तिकडे बोंबील फ्रायचं पण आहे, ते पण करायचं. तर शेंगाटमध्ये डायरेक्टली हळद टाकून हळद मसाला टाकायचा. त्यानंतर चवीप्रमाणे तुमचा जसा मसाला तुम्हाला तिखट लागत असेल तिखट, नाहीतर नॉर्मल फिका पाहिजे असेल तर फिका. टॅमॅटो कट केलेला एक अर्धा टॅमॅटो टाकला तरी पण होईल. आणि थोडीशी चिंच किंवा तुम्ही कोकम यूज करत असाल तर कोकम यूज करायचं, जसं तुम्हाला आंबट लागतं तसं. काही काना बरंच आंबट लागतं खायला, पण आम्हाला नॉर्मल आंबट लागतं, तर त्यामुळे थोडीशी चिंच टाकलेली आहे. काही काना कोकम पण आवडतं त्याच्यात खायला, तर कोकम पण टाकतात. म्हणजे मालवणी लोकांना जास्त कोकम आवडतं, मालवणी रत्नागिरी वगैरे साईडच्या लोकांना. आम्हाला चिंचच आवडते. आणि त्यात लसूण टाकून घ्यायचं. आणि त्याच्यात आता थोडंसं तेल डायरेक्टली. आता ही पद्धत तुम्ही एकदा आपल्या एका व्हिडिओमध्ये पण बघितली असेल. आपली आहे व्हिडिओ मावशीची रेसिपी, मावशीने केलेली होती रेसिपी. त्यात पण 2-3 रेसिपी आपल्याला दाखवल्या होत्या. तर त्याच्यात पण ही रेसिपी होती, सेम रेसिपी होती केलेली. तर जर तुम्हाला ती पण बघायची असेल रेसिपी, तुम्हाला आय बटनमध्ये बघायला भेटेल, नाहीतर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेलच त्या व्हिडिओची. आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, सर्व एकत्र टाकायचं. आता हे आमची पद्धत आहे, मावशीची पद्धत आहे. तर ती मावशी गावठी पद्धत अशी बोलते त्याला. आणि त्यात वांगा
त्यात टेस्ट चांगली येते. डायरेक्टली असं केलं की आपण नंतर शिजवून सगळं केलं की त्याची पूर्णपणे टेस्ट निघून जाते अशी मावशी बोलते. मसाला तर ही अशी टेस्ट खूपच छान होते. आम्हाला असंच आवडतं, त्यामुळे ही आम्ही पद्धत कंटिन्यू दरवेळी करत असतो. बघा अजूनपर्यंत त्यात काही नाही टाकलं तरी पण ते दिसायलाच खूप सुंदर दिसायला लागलेलं आहे शेंगाट. अजून शिजवलं तर नाहीच नाही. आता यानंतर शिजवायचं पाणी टाकून थोडंसं. आता आपण ठेवूया गॅसवरती. थोडंसं पाणी टाकायचं, जसं तुम्हाला रस्सा हवा असेल किंवा सुका पाहिजे असेल त्या टाईपमध्ये तुम्ही टाकायचं. तर मित्रांनो अशी आता आपली रेसिपी चालू आहे. पहिला शेंगाट चालू झालेला आहे आणि तीच रेसिपी तुम्ही बघितलं पण असेल. मी आता बोललोच की डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, नक्की जाऊन बघा. मावशीने केलेल्या 2-3 रेसिपी होत्या, तिथं पण आपण बोंबील फ्राय आणि शेंगाटचाच असा रस्सा करून दाखवला होता. तर ती रेसिपी पण खूप टेस्टी झाली होती आणि बघू आता ही रेसिपी कशी होते ते. तसंच आणि शेंगाट यावेळी आणला होता आपण तलोजावरून. आता त्या शेंगाट्याला पण किती चव आहे ते बघायला लागेल, कारण गेल्या वेळीचा शेंगाट होता तो आपल्या खाडीतला होता आणि हा आता तिकडून आणला आहे, तो कुठला आपल्याला माहिती नाही. तर बघू आपण झाल्यावरतीच कशी टेस्ट आहे ती. तर आता ते तर शिजत लावलेलंच आहे, तुम्ही बघू शकता. आता त्याला शिजतपर्यंत असंच 5-10 मिनटं ठेवूया आणि इकडे आता बोंबील फ्रायची तयारी. तर मित्रांनो आता आपण इथं घेतलं आहे तांदळाचं पीठ आणि रवा. त्यामध्ये मिक्स करायचं मसाला, हळद. ते तांदळाचं पीठ आणि रवा घेतला आपण बोंबील फ्राय करण्यासाठी. इकडे आपण बोंबील लिंबू आणि मीठ लावून ठेवलं होतं, तर ते त्याला मस्त आता लागलेलं आहे लिंबू मीठ. त्यात पण हळद आणि मसाला टाकायचा तुमच्या चवीनुसार सेम. आणि याच्यात पण आपण टाकलेलं आहे रव्यामुळे आणि याच्या तांदळाच्या पिठामुळे ते चांगलं क्रिस्पी होतं. रव्यामुळे त्याला चांगला बेस चांगला येतो क्रिस्पीचा बोंबलांना. तर त्यामुळे रवा यूज करायचा. काही कॉर्नफ्लॉवर पण यूज करतात, पण कॉर्नफ्लॉवरपेक्षा तांदळाचं पीठ आणि रवा खूप छान होतो क्रिस्पी. आणि याच्यात मीठ जर तुम्हाला चवीनुसार जसं टाकायचं असेल तसं टाकून घ्यायचं आणि ते मिक्स करून घ्यायचं. एकजीव करायचं आणि हे पण एकजीव करायचं. सर्व बोंबलांना लागला पाहिजे असं करून घ्यायचं. आणि त्याच्यात नंतर आतमध्ये टाकून फ्राय करून घ्यायचे. सोपी पद्धत आहे तशी. आता तुम्हाला बरेच जणांना माहीत असेल, तरी पण माझ्याकडून एकदा बघून घ्या आम्ही कशी करतो ते. तुम्हाला जास्त पसारा दिसत असेल तो इग्नोर करा आणि मच्छीलाच फक्त बघा. आता तुम्ही बोला पसारा काय एवढा करून ठेवला. इकडे आपला तवा गरम होतोय, त्याच्यावर आता तेल टाकायचं आहे आणि त्यातच आपला इकडे पण शेंगाटची मस्तपैकी रेडी होत आलेलं आहे. म्हणजे असं उकळ आलेलं आहे. आता वांगा वगैरे शिजला की आपण होईल रेडी. टेस्ट करून बघायचं मीठ वगैरे कसं असतं आहे. त्याच्यात मीठ वगैरे कमी असेल तर थोडंसं वरून टाकायचं. तर मित्रांनो आता तेल तर गरम झालेलं आहे आणि त्याच्यात टाकलेलं आहे लसूण. अख्खा लसूण टाकायचा असतो, कारण आता तेलामध्ये अगोदर लसूण टाकला ना का जो मच्छीला येणारा स्मेल असतो ना तो कमी होतो म्हणजे निघूनच जातो. त्यामुळे असा लसूण टाकायचा असतो आणि त्याच्यानंतर मग आपण काही मच्छी असू दे त्याच्या अगोदर लसूण टाकायचं तेलामध्ये आणि त्यानंतर ती मच्छी फ्रायसाठी टाकायची. त्या मच्छीला असणारा स्मेल पूर्णपणे म्हणजे वास निघून जातो. तर आपण आता लसूण तर टाकलेलं आहे आणि असं साईडला थोडंसं काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये फ्रायसाठी आता आपण अगोदर बोंबील टाकत आहोत. ते बोंबील मस्तपैकी रवा आणि तांदळाच्या पीठ आणि हळद मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे, म्हणजे त्यात टाकलेलं आहे.
इकडे या शेंगाटला आता स्मेल खूप सुंदर सुटलेला आहे आणि इकडे बोंबील आपले तव्यामध्ये जात आहे. आम्ही दरवेळी सहसा करून अख्खे बोंबील फ्राय करतो, म्हणजे अख्खेच असतात ते, पण यावेळी यांनी सर्व साफ करून बोनलेस बोंबील फ्राय केलेले आहेत. नवीन काहीतरी ट्राय करतोय. त्यातला मधला काटा वगैरे सर्व काढून टाकलेला आहे आणि पूर्णपणे प्लेन करून त्यांना आता फ्रायसाठी सोडलेले आहेत. दिसायला पण बघा तुम्ही खूप छानच दिसतात ते तसे. आता आपण थोडेसे फ्राय झाल्यावरती बघू द्या ना कसे दिसतात. तर मित्रांनो आता आपण सुरमई पण फ्राय करायचे. तर सुरमईला आपण धुवून वगैरे घेतलेली आहे आणि तिला लिंबू पिळून मीठ लावून ठेवून दिली होती. आता त्याच्यात आपण हळद टाकायचे अंदाजप्रमाणे, जशी तुमचा हळद तशी पोटासाठी चांगली असते, तुम्ही जेवढी खाल तेवढं चांगलंच असतं. हळद मसाला जशी तुम्हाला स्पायसी पाहिजे असेल तर जास्त मसाला टाकायचा. आणि हा आमचा घरगुती मसाला आहे, आगरी घरगुती मसाला. घरी कुटल्याला म्हणजे चक्कीतूनच कुठून आणलेला, पण घरी मिरच्या वगैरे आणून सर्व रेडी करून केलेला. तर त्यामुळे आम्ही तो अंदाज जास्त हे करून टाकतो, कारण तिखट होतो. आणि वाटण केला होता, मगाशीच करून ठेवला होता. त्याच्यामध्ये घेतलेली कोथिंबीर, मिरची आणि खोबरा. तर त्याचा आता हे वाटण टाकायचं आणि त्याच्यासोबत चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि त्याला आता पूर्ण एकजीव करून घ्यायचं. आणि थोडं तेल टाकायचं. आता त्यात थोडंसं तेल टाकलं, कारण तो मसाला जो आपण टाकलेला असतो तो तेलामुळे चिटकून राहतो मच्छीला आणि तो सुटत नाही. त्यामुळे तेल टाकायचा. तेल टाकून घेतलेलं आहे. आणि आमचे आजचे कुक अश्विनी स्वतः भोईर. तर आपण बोंबील केले, ते तवा फ्राय केले, त्यात रवा आणि तांदळाचं पीठ घेतलं होतं आणि हे वाटण टाकून फ्राय करायला घेतलेत. तर बघू शकता दिसायला खूप सुंदर दिसतं. आता तर मित्रांनो आता एका पलटीनंतर हे बोंबील मस्तपैकी दिसायला लागलेले आहेत आणि थोडेसे आता शिजत तर आलेले आहेत. आता थोडा अजून कडक झाले की आपण त्यांना काढू तव्यावरून. त्याच्यावरती टाकलेले कोथिंबीर, इकडे आपला शेंगाट पण रेडी होतोय आणि त्याच्यात पण कोथिंबीर थोडीशी टाकलेली. आणि हा बोंबील बघू शकता किती छान दिसतात. शेंगाट रेडी. चला आता पुढची रेसिपी आपण सुरमई बघू नंतर होताना. इथे आता बोंबील हे टाकायचे, एवढे टाकून झाल्यावरती मग आपण सुरमईला फ्राय करायला टाकूया. इथे सुरमई पण एकदम तव्यात जाण्यासाठी रेडी आहे. तर थोड्याच वेळाने आपण सुरमई फ्राय पण बघू. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे आता बोंबील आपले फ्राय झालेले आहेत पूर्णपणे टाकाटक. इकडे दुसरं ते बोंबील रस्सा करायचा होता ते करायला घेतलंय आणि इकडे आपलं शेंगाट, सुका शेंगाट पूर्णपणे मस्त रेडी झालेलं आहे. इथे बोंबील रस्सा टाकलेला आहे. त्याची काय आपल्याला या बोंबील रस्स्याची तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायची असेल तर आय बटनमध्ये तुम्हाला त्याची लिंक भेटेल, नाहीतर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल, तिथे जाऊन बघा. हा बोंबील रस्सा कसा बनवला तिथे पूर्णपणे आमच्या मावशीच्या हाताने रेसिपी केलेली आहे.
तिचं तुम्हाला बघायला भेटेल. आणि आता इथे आपण इथे आता सुरमई फ्रायचं चालू आहे. तर नेहमीप्रमाणे आपलं लसूण टाकायचं अगोदर तेलामध्ये. तेल थोडंसं गरम झाल्यावरती आणि आता सुरमईच्या मस्तपैकी गोट्या केल्या होत्या त्या ह्याच्यात टाकून द्यायच्या. मग छोटे छोटे सुरमईचे पीस वरती बोट्या काय, तर असे छोटे छोटे पीस करून तिकडूनच आणले होते. तर ते असे आता टाकून तर मित्रांनो सर्व सुरमई इथे टाकलेली आता. आणि झालेली आता आपली ही एक सुरमई फ्रायची रेसिपी तुम्ही बघितली. इथं बोंबील फ्रायची तुम्ही रेसिपी बघितली. ही रेसिपी तुम्हाला आई बटनमध्ये बघायला भेटेल. बोंबील रस्सा आणि ते शेंगाचे झालेले. तर आता डायरेक्टली आपण जेवायला भेटूया. तर मित्रांनो इथे आता सुरमई पण बऱ्यापैकी रेडी झालेली आहे आणि खूप स्मेल पण भारी सुटलं आहे. एकदम भारी वास येत आहे. आता इथे भात लावलेला आहे. आता सर्व रेडी झाल्यावर आपण डायरेक्ट जेवताना भेटूया. तर मित्रांनो आता ही बघा इथे सुरमई, इथे बोंबील फ्राय, भात, इकडे चपाती, अशा प्रकारे आत्ताच आहे आपलं जेवण. आता या सर्व जेवायला मी घेतो जेवण.